महात्मा ज्योतिराव फुले टिळक भारतीय समाज सुधारणेचा महान दीपस्तंभ। कडगुण गावाचे दृश्यदान 11 एप्रिल 1827 रोजी कडगुण येथे ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म झाला। त्यांचे कुटुंब माळी समाजातील होते। त्यांचे वडील गोविंदराव व आई चिमणाबाई पुण्यातील स्कॉटिश मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक विषमता अनुभवली। 1840 मध्ये सावित्रीबाई यांच्याशी विवाह झाला। ज्योतिबा आणि सावित्रीबाई, तुमचे वैवाहिक जीवन आनंदाचं असो। स्त्री शिक्षणासाठी स्वतःच्या पत्नीला पहिले साक्षर केले। 3 ऑगस्ट 1848 रोजी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली। ही भारतातील पहिली मुलींची शाळा होती। सावित्रीबाई फुले पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या। 1851 मध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केली। ब्राह्मण समाजाच्या विरोधामुळे शाळा बंद पडली, पण फुलेंनी हार मानली नाही। 1852 मध्ये पुन्हा शाळा सुरू केली आणि 2 अस्पृश्य शिक्षक नेमले। आप्पा चांभार आणि गण शिवाजी मांग यांच्या मदतीने शिक्षण कार्य सुरू राहिले। 1855 मध्ये प्रौढ शिक्षणासाठी रात्रीची शाळा सुरू केली। 186 मध्ये स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक व अनाथ संगोपन गृह सुरू केले। 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी। 1868 मध्ये स्वतःच्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली केली। त्यांनी समाज जागृतीसाठी अनेक ग्रंथ रचले। तृतीय रत्न हे नाटक 1855 मध्ये प्रसिद्ध झाले। या ग्रंथाद्वारे त्यांनी धार्मिक आडाख्यांवर प्रहार केला। शिवरायांच्या शौर्यावर आधारित पोवाडा लिहिला। गुलामगिरी ग्रंथाद्वारे त्यांनी सामाजिक समानतेचा संदेश दिला। शिवरायांच्या शौर्यावर आधारित पोवाडा लिहिला। शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टांवर त्यांनी तीव्र भाष्य केले। गुलामगिरी ग्रंथाद्वारे त्यांनी सामाजिक समानतेचा संदेश दिला। व इशारा या ग्रंथात त्यांनी समाजातील अंधश्रद्धांविरुद्ध लिहिले। त्यांच्या कार्यामुळे अनेकांना शिक्षणाचे दार खुले झाले। Jyotiba Phule passed away on November 28, 1890. त्यांचे कार्य आजही समाजात प्रेरणादायी आहे। फुलेंचे कार्य भारतातील शिक्षण, समता आणि न्यायाच्या वाटचालीचा पाया आहे। त्यांच्या विचारांनी पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनाही प्रेरणा दिली। त्यांच्या सत्यशोधक विचारांनी भारतीय समाजाचा चेहरा बदलला। स्त्री पुरुष समानतेचे हे खरे पुरस्कर्ते। शिक्षण हेच समाज सुधारण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे। ज्योतिबा फुले माणूस म्हणून जन्म घेतला म्हणजे माणूस पण जगायला शिका। फुले दाम्पत्याचे कार्यधड भारतीय नवजागरणाचे पायाभूत योगदान। ज्योतिबा फुले तर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत। महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले प्रतन शिक्षण, समानता आणि मानवतेचे प्रतीक।